वाघमोडेवाडी किरकसाल गावाकडे जाणारा हा रस्ता आणि माझ्या पाठीमागे जे कॉन्क्रीट पूल बघताय, खरं तर एक अद्भुत चमत्कार म्हणावा लागेल, एक नवल म्हणावं लागेल. कारण ज्या ठेकेदाराचं काम केलेलं आहे त्या पुलाचं काम करताना अतिशय एक तांत्रिक बाजू जर बघितली तर खूप वेगळ्या पद्धतीची आहे. मंडळी, नवी बातमी नावाविषयीच्या माध्यमातून आपण वाघमोडेवाडी या परिसरामध्ये एक अद्भुत व्हिडिओ पाहणार आहोत. वाघमोडेवाडी किरकसालला जाणारा हा रस्ता, माझ्या पाठीमागे जो तुम्ही पूल बघताय ते कॉन्क्रीटचं काम खरं तर एक अतिशय नवल म्हणावं लागेल. कारण कोणत्याही कॉन्क्रीटचं काम म्हटलं की रस्त्याच्या बाजूला असतं. मात्र मी ज्या ठिकाणी उभा राहिलोय त्या ठिकाणापासून अगदी 12-13 फूट एका खाजगी शेतकऱ्याच्या शेतात आपण बघू शकतोय. खाजगी शेतकऱ्याच्या शेतापासून ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाहनाला धोका झाला नसता, इथं कोणत्याही प्रकारची धोक्याची बाजू दिसत नाही आपल्याला. मात्र तरीही संबंधित ठेकेदार जे आहेत त्यांनी या खाजगी शेतातून पुलाच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकता इथून या रस्त्यापासून जवळजवळ 15 फूट लांब एका खाजगी रानातून या कॉन्क्रीट करण्याला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघू शकता इथं तो पूल पुन्हा एकदा या खाजगी क्षेत्राकडेच ढकलण्यात आलेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन बघूया की जो रस्ता आपण बघतोय तो गेल्या वर्षभरापूर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम एका वर्षभरापूर्वी झालं होतं. तर त्याच ठिकाणी हा पूल रस्त्याच्या मुख्य बाजूवर म्हणजे जिथून रहदारी होते त्या रहदारीच्या ठिकाणी पूर्णपणे बाहेर आणलेला आहे. तर आपण बघू शकता जवळ नावाचा मळा आहे आणि ह्या जवळ नावाच्या मळ्याच्या ठिकाणचा हा प्रकार ज्या ठेकेदाराने केलेला आहे खरं तर तो अतिशय निंदनीय प्रकार म्हणावा लागेल. इकडून जर पाहिलं तर या पुलाचं शेवटचं टोक पूर्ण रस्त्यावरती आणलेलं आहे आणि या ठिकाणी ओढा आहे. आपण तो ओढ्याचं पात्र देखील बघणार आहोत. हे ओढ्याचं आपण पात्र बघताय. या ओढ्याच्या पात्रानजीक हा पूल असणं आवश्यक होतं. तर तिथं कोणत्याही प्रकारचं संरक्षक कठडे यांनी उभारलेले नाहीत. हे पूर्णपणे जुन्या पुलाचं काम आपण बघू शकतो. हे आपण जुन्या पुलाचं काम आहे आणि या जुन्या पुलाच्या कामाच्या पलीकडं तो कॉन्क्रीट पूर्ण अर्धचंद्राकृती म्हणजे कोणत्याही प्रकारे ह्याला स्ट्रक्चर नाही. बघू शकता की पूर्णपणे अर्धचंद्राकृती एका शेतकऱ्याच्या खाजगी जागेत सुद्धा तो पूल गेलेला आहे. आणि इथं खरं तर कोणत्याही धोका नसताना ज्या ठिकाणी पुलाची सुरुवात झाली ते खाजगी क्षेत्र आहे आणि जिथं पूल एका रेषेत पाहिजे होता ते एका रेषेत सुद्धा नाही. आणि इथं हे पात्र आहे त्या पात्रावरती कोणतंही संरक्षक कठडे नाहीत. ही पुलाची दुसरी बाजू आपण बघू शकता. या ठिकाणावरून ओढा येतो आणि तो ओढा या रस्त्याच्या खालून टाकलेल्या पाईपच्या माध्यमातून या साईडला जातं. खरं तर या ठिकाणी असणारा पुलाचं काम आणि करणारा ठेकेदार, या ठेकेदाराला इथल्या काही ग्रामस्थांनी विचारणा केली, त्यांना साजेशी उत्तर त्या ठेकेदारांनी दिलेली नाहीयेत. म्हणून या पुलाचा एक अद्भुत नमुना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गेल्या वर्षभरापूर्वी हा जो रस्ता तुम्ही बघताय त्या रस्त्यावरचं मार्किंग देखील बघताय. गेल्या वर्षीच हा रस्ता डांबरीकरण पूर्ण करण्यात आलेला आहे आणि हे डांबरीकरण आपण बघूया पुढे. या डांबरीकरणाची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आपण बघू शकतो. इथं गेल्या वर्षी केलेला रस्ता 1 वर्षही झालेलं नाही, ते पूर्णपणे हा उसकटून गेलेला आहे. त्यामुळं ज्या ठेकेदाराने हा रस्ता केला तो रस्ता रहदारीसाठी केला का त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी केला हे या कामावरून आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय. तर या ठिकाणी वाघमोडेवाडीचे माजी सरपंच इथं आपल्या सोबत आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत. काय तुमचं नाव सांगा? काय? बाबूराव शिंगटे. काय सांगाल या रस्त्याच्या काम कसं झालेलं आहे? हे खराबच आहे काम. निकृष्ट काम आहे. निकृष्ट काम आहे. आणि हा जो पूल आहे तो पूल खरं तर ज्या ठिकाणी पाहिजे होता त्या ठिकाणी आहे का? तो निकामीच आहे पूल. काय पुलाचं काम नसताना तो पूल झालाय बाजूला. ही पुलाची गरज आहे ते पूल तसाच आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे तिथं पूल झालेलाच नाही. आता इथं भविष्यात पूल होऊ शकतो का दुसरा? कसा होणार तो? तुम्ही काय ठेकेदारांना विचारलं का तुम्ही? ठेकेदारांना विचारलं ते म्हणतात नाहीच काम आमच्याकडे. म्हणजे आता हे रस्त्याचं काम आहे तसंच आहे. फक्त कॉन्क्रीट करून होणार आणि पुलाच्या ठिकाणचं नाही होणार. नाही होणार. आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे या रस्त्यावर जो पूल तयार करायला पाहिजे होता त्या ठिकाणी पूल केलेला नाहीये. त्याच्या पाठीमागे पूल केलेला आहे आणि तो पूल पण अनावश्यक ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं ज्या ठेकेदाराने हे काम केलेलं आहे हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सुरू असून हे काम अतिशय निकृष्ट झाल्याचा आरोपही यांनी केलेला आहे. आणि खरं तर त्यांचंही बरोबर आहे.
कारण ज्या ठिकाणी आवश्यकता नव्हती तिथं पूल केलेला आहे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी संपूर्ण मोकळं सोडून दिलेलं आहे. त्यामुळं भविष्यात या ठिकाणचा प्रवास खरं तर धोकादायक होणार आहे. त्यामुळं संबंधित जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं तात्काळ लक्ष देणं हे महत्त्वाची बाब आहे. जर लक्ष नाही दिलं वाडी गावचे ग्रामस्थ आंदोलनाचे पवित्र येत आहेत. असला आवाज न्यूजसाठी संदीप जटार, वाघमोडेवाडी.